तुम्ही किती जणी आहे? काका आम्ही चौघे हा. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जे कार्ड आहे ते द्या. काका एवढी डिटेल्स का घ्यायला? उद्या काय झालं राहिलं तर कोण जिम्मेदार राहील म्हणून घ्यावं लागते आम्हाला. आणि पोरी हो, मी तुम्हाला आताच सांगलो रात्री 9च्या आधी रूमला आलं पाहिजे. करेक्ट 9ला रात्री गेट बंद होते. हो काका. हा बोला काका. आणि होय, तुम्ही क्लासला जातोय, नळ, फॅन, लाईट सगळं चालूच ठेवून चल्या. बिल म्हणता बिल यायला इथं आधीच. तुमच्या छोट्या पिंट्याकडे आहे ना चाबी राहिली, त्याला येऊन नळ चालू करून पाण्याचा इथं धिंगाणा करायला. काय करावं माझ्या लेकरांत मला या उठून जायचं आणलंय. त्याला पत्ता शिस्त राहिला नाही आणि अभ्यासात बी ढवत चाललं. बाहेरच्या ट्युशनला जाऊन बघितलं तर एका वर्गामध्ये 100 विद्यार्थी भरले तर, आणि तेवढ्या गर्द्यामध्ये ते काय देतील माझ्या पिंट्यावर लक्ष. म्हणून मी तर आता विचारच केलो माझ्या पिंट्याला होम ट्युशनच लावा काय म्हणून. आणि त्यातल्या त्यात मला त्याला सैनिक शाळेत टाकायचंय. अहो काका, तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटीज एका छताखाली मिळतील फोकस एज्युकेशनला. म्हणजे फोकस एज्युकेशन मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे 1 to 1 लक्ष दिलं जातं. एकदम होम ट्युशन सारखी फिलिंग आहे. म्हणजे प्रत्येक मुलाला मिळते घरगुती शिकवणीसारखी काळजी आणि व्यक्तिगत लक्ष. आणि हो, अभ्यासाबरोबरच इथं संध्याकाळी मुलांसाठी जिम्नॅस्टिक, वाचन, कराटे, कला अशा छान छान ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. म्हणजे संपूर्ण विकास. पण तुमच्यासाठी एक सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथं इयत्ता 4थी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सैनिक स्कूल परीक्षेची तयारी करून घेतली जाते. फोकस एज्युकेशन मध्ये 100% मुलांच्या इम्प्रुव्हमेंटची गॅरंटी आहे. अरे वा, छानच आहे की मग. ही परीक्षा म्हणजे फक्त सैनिक शाळेत जाण्याची संधी नाहीये, तर देशातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा परीक्षेपैकी एक आहे. हो ना, ही परीक्षा मुलांची विचारशक्ती, शिस्त, आत्मविश्वास सगळं विकसित करते. खरं तर सगळ्या लेकरांच्या आई वडिलांनी त्यांना ही परीक्षा द्यायला लावावी, जरी सैनिक शाळेत ऍडमिशन घ्यायचा विचार नसला तरीही, कारण हे पाऊल त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप महत्वाचं ठरेल. हो बरोबर आहे. पण हे फोकस एज्युकेशन कुठं आहे? फुले मार्केट, गणेशनगर रोड, फायर स्टेशनच्या समोर, आपल्या नांदेडलाच. मी आजच जाऊन पिंट्याचं ऍडमिशन करून येतो. हा हॅलो, बोल की. अहो, ती माझी लाल कलरची साडी कुठे आहे? सापडणार झाली. मी लिहून आलो वरी. बघा, मी इथं हुडकून परेशान. ठेव फोन.